नमस्कार. आज आपल्या बारोळ गावामध्ये सर्व ज्येष्ठांच्या उपस्थितीमध्ये नवीन वर्षामधला खरं तर महिला आता सणाच्या याच्यामध्ये असतात की माझ्या मते नवीन वर्षातला हा सगळ्यात पहिला आणि मोठा सण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती. ही जयंती साजरी करण्यासाठी आपल्या गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पा, त्याचबरोबर सर्व महिला पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माझ्या बचत गटाच्या CRP मंडळाच्या सगळ्या अध्यक्ष आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ महिला भगिनी, माता भगिनी, सगळ्यांना सुरुवातीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सावित्रीबाई जयंतीच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण सावित्रीबाई त्यावेळेला या हालापेष्टा सहन करून त्यांनी जर हे कार्य नसतं केलं, आपल्याला शिक्षणाची दारं जर उघडली नसती, तर आज अस्मिता कांबळे तुमच्या समोर उभा राहू शकली नसती. हा दिवस आज आपण त्यांच्यामुळं बघतोय. त्यांच्या जन्माला 195 वर्ष पूर्ण होतात आणि एवढ्या 195 वर्षानंतर सुद्धा त्यांचं कार्य हे प्रत्येक माता भगिनीसाठी प्रेरणादायी कार्य आहे. आणि मला आनंद वाटतो की बारूळसारख्या सुजाण नागरिकांच्या आणि ह्या बाळेश्वराच्या मंदिरामध्ये जिथं महात्मा बसवेश्वरांनी समाजाच्या या अनिष्ट रूढी परंपरा आणि वेगवेगळ्या चालीरीतीतून बाहेर पडून महिलांच्या मुक्तीचा मार्ग आणि महिलांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी थोर समाजसेवा केलेल्या यांच्या या भूमीमध्ये आपण बाळेश्वराच्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेत आहेत. खरोखर हे महत्भाग्य आणि खूप चांगला योग आहे असं मला वाटतं की इथं आपण हा कार्यक्रम साजरा करतोय. योगायोगाने आपण आम्ही 1 तारखेचा नवीन वर्षाचं स्वागत सुद्धा बारूळमध्येच केलं आणि सगळ्या आमच्या माता भगिनींच्या सोबत आनंदाचा क्षण आम्ही अनुभवला. आता मी इथं आल्यानंतर पहिल्यांदा गोष्ट म्हणजे कालच दादांनी पोस्ट टाकलेली आहे, म्हणजे महिलांच्या आनंदाचा आणि इथं नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित करणारा, डबल करणारा खरं तर हा एक क्षण आणि बातमी आहे. आम्ही सगळेजण महिला बचत गट म्हणजे आर्थिक सक्षमीकरण, अर्चनाताई पाटील जशा आपल्याला प्रत्येक भाषणामध्ये म्हणत असतात की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न राबवले जातात की तिथं त्यांनी मोगरा क्लस्टर डेव्हलप केले किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे जे पॅटर्न आहे. मला धाराशिवमध्ये महिला सक्षमीकरणाचा पॅटर्न राबवायचा आहे आणि खरोखर त्या दृष्टिकोनातलं एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे की आपल्या उमेदमध्ये जे काम करतात हे बचत गटाच्या मार्फत महिला, या उमेदचं विक्री केंद्र जे उत्पादित माल आहे तो कुठे विकायचा हा मोठा प्रश्न महिलांना पडलेला असतो आणि दादांच्या पुढे आपण संकल्पना